गाडी जर दिसली तर 100 ते 200 माणसं, साधारण गरीब माणसं, माझ्यासारखी माणसं सगळे काही ना काही काम घेऊन येत होते आणि प्रामाणिकपणे 5-5, 6-6 घंटे तिथं बसून आपण काम करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही काम असेल, जिल्हा मध्यवर्तीचं असेल, कोणाचं क्रॉप लोनचं असेल, कोणाचं पोरग शिकत असेल आपल्या शेतकऱ्याचं, त्या पोराच्या एज्युकेशन लोनसाठी काम असेल, सगळ्या अँब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णाचं काम असेल, सगळ्या सरकारी दवाखान्याचे नांदेडपर्यंत औरंगाबादपर्यंत कामं केली. बाजार भाव भेटावा, शेतकऱ्यासाठी काहीतरी काम व्हावं म्हणून मी काय केलं, इथं 4-5 जण फक्त व्यापारी होते मोठमोठाले, त्या व्यापाऱ्याला बगल द्यावा म्हणून मी मुंबईहून काही आणि गगनदेव नावाचा 2-3 व्यापारी इथं आणले. हो, कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद गेल्याचं मला काहीच गम नाही, पण हे व्यापारी आल्यामुळं प्रत्येक क्विंटलला हळदीला 200 रुपये भाव आगाव भेटत गेला. 200 रुपये भाव त्या शेतकऱ्याला आगाव भेटू लागला, कारण कॉम्पिटिशन मध्ये फक्त मुरक्याच राहायचा आणि 2-3 बाकीचे व्यापारी राहायचे. पण या बाकीच्या शेतकऱ्याला त्या 2 व्यापारी आल्यामुळं जवळपास खूप फायदा झाला. एकेका शेतकऱ्याच्या मागे 200, 100 रुपयानं मागत अशी आपल्या हळदीचे भाव त्याचे वाढत गेले. ह्या लोकांना ह्या गोष्टी खपल्या नाही. जवळपास त्यानं सांगितलं लोकांसमोर उभं राहून की माझं 24 लाख रुपये यावर्षी नुकसान झालं, मला शेतकऱ्याला ते बाजार म्हणजे हळद घेता 24 लाख रुपये आगाव द्यावं लागले. जर 24 लाख रुपये जर मी या शेतकऱ्याचा फायदा करू शकलो असतो तर मी माझ्या सभापती पदामध्ये समाधानी होतो की आपण आपल्या काळामध्ये सभापती पद गेलं तर गेलं, पण शेतकऱ्याच्या मालाला आपण जास्त भाव मिळवून दिला. त्यामुळे जवळपास या 5 वर्षाच्या काळामध्ये, 6 वर्षाच्या काळामध्ये 50 आडती जे शेतकऱ्याचे पोरं होते, आपले कोण्याही जाती धर्माचे असतील, सगळे बहुजनाचे पोरं होते, त्याला 50 आडती टाकल्या. आपल्या दौलतसारखे, बालूमावासारखे हे माणसाचे घर तिथं उभं राहू लागले. पण इथल्या काही प्रस्थापित लोकांना, राजकारणातल्या आणि मोंढ्यातले जे प्रस्थापित लोक होते त्याला आपलं देखवलं नाही. त्याने सगळ्यांना मिळून आपला काटा काढायचा. सावा मुजरा आमचा गड किल्ल्यांच्या या श्रीमंता. मोल करू नका ह्यांच्या त्यागाचा, मोल करू नका ह्यांच्या त्यागाचा. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, छाप पडतो या घाण्या वाघाचा. आणि वाढदिवस साजरा करायचं, पण वाढदिवसाचं काय कारण नसताना काही एवढं मोठी गोष्ट नाही. पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ज्या पुढे काही फक्त लोकांच्या अडचणीमध्ये 24 तास हजर राहतो, म्हणून तो आज सगळा न्याय देण्याचं काम लोकांच्या मार्फत होणार आहे. मी सांगतो, पुढील आयुष्यात सुद्धा तुम्ही जे सगळ्यांना प्रेम दाखवले, त्या प्रेमाची परतफेड व्याजासहित कराल आणि जिथं माणसाला ठेस पोहोचत पोहोचण्याचं काम आपण करणार. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांना सगळ्यांनी मिळून अर्पण हे केलं म्हणून 9 वर्षामध्येच त्याला संपण्याचं काम केलं. पण हा छत्रपतीचा छावा आहे की पुण्यात लिडायचं संपणार नाही. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, छाप पडतो या घाण्या वाघाचा. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, छाप पडतो या घाण्या वाघाचा. मिशावरी ताव कपाळी भगवाटीला, शिवशाहीची कृपा शंभूराजांचा गडबडा. असा मुला आहे जगाच्या वेगळा, अंधारात लावू शिव तेजाच्या ज्वाळा. निराळाच डौल श्री जगदंबेचा कौल, निराळाच डौल श्री जगदंबेचा कौल. दाही दिशा घुमतो डंका माझ्या राजांचा, दाही दिशा घुमतो डंका माझ्या राजांचा. जिथं घुसतो या, जिथं घुसतो या मराठाचा. शेतकरी आपण सगळे शेतकरी येतं. तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ खरं सांगायला, तुम्हाला आज आपल्याला याने काहीतरी रिझल्ट दिल्याशिवाय आपल्याला इथून उठायचं नाही. मोल करू नका ह्यांच्या त्यागाचा, मोल करू नका ह्यांच्या त्यागाचा. जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, जिथं घुसतं या मराठ्याचं द्वार, छाप पडतो या घाण्या